जगामध्ये खवय्यांची कमी नाही. त्यातील एक ते म्हणजे शाकाहारी आणि दुसरे ते म्हणजे मांसाहारी. या दोन्ही आहारामध्ये कोण जास्त निरोगी असतात याबाबत संशोधनात अनेक निष्कर्ष आहेत. चला तर मग जाणून घेऊया शाकाहाराचे फायदे, त्याचे तोटे, तसेच मांसाहाराचे फायदे, त्याचे तोटे. नमस्कार, तुमचे मेमरी 4 GK मराठीवरती मनापासून स्वागत आहे. आपण व्हिडिओ लगेच चालू करूया. पहिले आपण पाहूया शाकाहाराचे फायदे कोणते आहेत. तर पहिला, वजन नियंत्रणात राहते. शाकाहार हा जास्त फायबर, विटॅमिन आणि भरपूर खनिजांनी समृद्ध असतो, त्यामुळे वजन कमी करणे शक्य होते. दुसरा ते म्हणजे हृदयासाठी फायदेशीर. शाकाहारामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स हे कमी असतात, त्यामुळे हृदयरोगाचा धोका हा कमी होतो. तसेच शाकाहारी लोकांची कोलेस्ट्रॉल पातळी देखील नियंत्रणात असते. नंबर 3, आहारातील भाज्या, ताज्या भाज्यांचा समावेश. शाकाहारी आहारात ताज्या फळांचा, भाज्यांचा, डाळींचा समावेश असतो, त्यामुळे शरीरातील विषारी घटक हे बाहेर टाकण्यास मदत मिळते. आता पाहूया शाकाहाराचे काही तोटे आहेत. पहिला, प्रोटीनची कमतरता. शरीरासाठी आवश्यक असलेले प्रोटीन मिळवण्यासाठी आहाराची योग्य निवड करणे महत्त्वाचे असते. उदाहरणार्थ डाळी, कडधान्य, सोयाबीन व ताजी फळे. नंबर 2, विटॅमिन B12चा अभाव. विटॅमिन B12 हे प्रामुख्याने मांसाहारी पदार्थांमध्ये आढळते, त्यामुळे त्याची कमी भरून काढण्यासाठी शाकाहारी लोकांना विटॅमिन B12 असलेला आहार घ्यावा लागतो. तसेच काही सप्लिमेंट देखील घ्यावे लागतात. मांसाहाराचे फायदे कोणते आहेत ते आता आपण पाहूया. पहिला, प्रोटीनचा उत्तम स्रोत. मांसाहार प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. स्नायूंच्या दुरुस्तीला व हाडे मजबूत करण्यासाठी मांसाहार हा गरजेचा आहे. शरीराचा विकास आणि शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी मांसाहार हा गरजेचा आहे. नंबर 2, पुरेपूर पोषण. मांसाहारामध्ये आयर्न, झिंक, विटॅमिन B12 सारखी अनेक पोषण तत्वे असतात, जी शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. परंतु शाकाहारी लोकांमध्ये याचा अभाव जाणवतो, त्यासाठी त्यांना सप्लिमेंटची गरज भासते. नंबर 3, ऊर्जा प्रदान करतो. मांसाहारामुळे शरीरास अधिक ऊर्जा मिळते, त्यामुळे ज्या लोकांना शारीरिक कष्ट हे अधिक आहेत त्यासाठी मांसाहार हा फायद्याचा ठरतो. नंबर 4, हाडांची मजबूती. मांसाहार हा हाडांच्या मजबूतीसाठी काही महत्त्वाची खनिजे देतो, जसे की कॅल्शियम, फॉस्फरस हे शरीरास तो प्रदान करतो. तसेच वजन वाढवण्यासाठी देखील मांसाहार हा गरजेचा आहे. तसेच मांसाहाराचे काही तोटे देखील आहेत. नंबर 1, आरोग्यविषयक समस्या. मांसाहारामध्ये जास्त प्रमाणात चरबी व कोलेस्ट्रॉल असते, त्यामुळे हृदयविकार, डायबिटीज तसेच किडनीचे विकार अशा समस्या उद्भवतात. प्रक्रिया केलेले मांस हे कर्करोगाच्या धोक्याशी संबंधित असते. नंबर 2, सार्वजनिक आरोग्याचा धोका. मांसाहारात संक्रमण होण्याची दाट शक्यता असते, जसे की बर्ड फ्लू सारखे आजार. अस्वच्छ मांस तसेच प्रक्रिया केलेले मांस खाल्ल्याने विषबाधा होऊ शकते व त्यामुळे पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. नंबर 3, मांस स्टोर. मांस हे जास्त वेळ ताजे राहण्यासाठी कूलिंग केले जाते. जास्त वेळ जर ते स्टोअर केलेले असेल तर त्यातील सर्व पोषण तत्वे निघून जातात. शक्यतो मांसाहार हा घरी खाण्याचा प्रयत्न करा. तसेच जर दोन्ही मांसाहारही करत असतील आणि शाकाहारही करत असतील तर अतिउत्तम. त्यांना प्रत्येक गोष्टी हे आहारातून मिळते. तर हा होता आमचा व्हिडिओ. जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.